लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली आणि या माढा लोकसभा मतदारसंघ हा तो राज्यभरात गाजल्यानंतर आता माढा विधानसभा मतदारसंघात देखील वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर आज सोलापूरच्या माढ्यातील भांगे मंगल कार्यालय इथं शिवसेनेच्या शिंदे गटाचा माढा विधानसभा मतदारसंघाचा संवाद मेळावा जो आहे तो पार पडलाय। त्यामुळे या मेळाव्याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं। आपल्या समेत प्राध्यापक शिवाजीराव सावंत आहेत, जिल्हा संपर्क प्रमुख असलेले। सर, काय सांगाल? एकीकडे विधानसभेचं वारं वाहण्यास सुरुवात झाली, शिवसेनेच्या शिंदे गटाचा आज संवाद मेळावा होतोय, काय नेमकं मुख्य उद्देश होता या मेळाव्याचा? उद्देश की महायुती सरकारची जी काही चांगली कामं या सरकारने केलेली आहेत ती सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवणं आणि ती सर्व जनतेपर्यंत पोहोचवल्यानंतर उद्याचं महायुतीचं सरकार येणं, त्यासाठी कार्यकर्त्याला कामाला लावणं हा एक मोठा मेन उद्देश होता। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर भाषणामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या भूमिका व्यक्त केली, मागणी मांडली की प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकी देण्याची मागणी आग्रहाने मांडण्यात आली। कसं पाहता या कार्यकर्त्यांच्या मागणीकडे आपण? कार्यकर्त्यांसाठी गेली मी 30 वर्ष काम करतोय। मी 3 वेळा आमदारकी लढवलेली आहे, पण त्यामध्ये मला यश आलं नाही। परंतु मी माझं काम करणं आणि समाजसेवा करणं सोडलेलं नाही आणि हे काम करत असताना कार्यकर्त्याच्या मनात ही भावना येणं हे साहजिकच आहे। त्यामुळे कार्यकर्त्याच्यातून ही मागणी होते। ही मागणी घेऊन मुख्यमंत्र्यांना देखील शिष्टमंडळ भेटते आपल्या शिवसेनेचं? हो, भेटेल की। आपण जर पाहिलं तर हा माढा विधानसभा मतदारसंघातला अजित पवार गटाचेच आमदार असलेले भोमडराव शिंदे मागील 6 टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत। तेही महायुतीमध्ये आहेत, आपणही आहेत। आपण ठोसपणे सांगितलं की महायुतीचं काम करणार, मात्र आमदार भोमडराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे एकतर तुतारी नाहीतर अपक्षच्या भूमिकेत असल्याचं बोललं जात आहे। एकीकडे आमदार भोमडराव शिंदेचे पुत्र रणजितसिंह शिंदे अपक्ष उभा राहिले तर सावंत परिवाराची भूमिका, राजकीय भूमिका काय असणार आहे? जर ते अपक्ष राहिले, त्यांनी युतीचा धर्म नाही पाळला तर निश्चितपणे महायुतीनं मला तिकीट द्यावं अशी मी शिंदे साहेबाला विनंती करेन। आपण जर पाहिलं असेल तर कुठेतरी आमदार भोमडराव शिंदेचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे अपक्षच्या भूमिकेत माढा विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले तर सावंत परिवार असेल तो मोठ्या ताकदीनं या ठिकाणची जागा जी आहे शिवसेना शिंदे गटाकडे घेऊन या विधानसभा मतदारसंघातून मोठी ताकद जी आहे ती दाखवून देण्याचं काम करणार असल्याची भूमिका मांडली। आणि एकीकडे या मेळाव्यातून प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकी देण्याची मागणी जी आहे ती प्रमुख मागणी समोर आली आणि येत्या काही दिवसामध्ये शिवसेनेचं शिष्टमंडळ जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचा जो आहे तो या संदर्भातला निर्णय जो आहे तो या बैठकीत आणि मेळाव्यामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।